संघाचा श्री गणेशा एक धावाने संघाचं अकाउंट ओपन झालंय. पहिल्या चेंडूवर इथे काहीसा फटका मारायचा होता परंतु बीट केल्या फलंदाजाला इथे एक धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा चंद्रकांत ओ इथे चेंडू अडवायचा होता. बॅकअप चांगला आलं. चेंडू इथे गॅदर केला कॅरी केला त्यानंतर थ्रो केला. एक धाव इथे कंप्लीट झाली. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर चंद्रकांत. आता मात्र स्ट्राईकला असेल निलेश गवळी. हो सुंदर गोलंदाजी. पण पंच आम्हाला दर्शवतात सँडी बोईर इथे वाईट. पंच दर्शवतात आम्हाला इथे वाईट. इथे डीआरएस ची मागणी केली इथे व्हाईट साठी गोलंदाजी मार्फत. डिसिजन इथे पेंडिंग असेल. बॉल वाईट नाही वाईट साठी पंच डीआरएस कशासाठी घेतलाय? शर्टला लागलाय की व्हाईट आहे? व्हाईट साठी. ठीक आहे. व्हाईट चेंडू थर्ड अंपायरचा डिसिजन इथे व्हाईट चेंडू. पुढे चेंडू दलकर संघाने इथे रिव्ह्यू गमावला आहे याची देखील दक्षता घ्यायचे. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ पोल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा ब्रँडेड षटकार. आता मात्र निलेशाच्या बॅट मधून तडाखा फेकून दिलाय 6 धावेसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 9 धावा. या षटकाराने धावसंख्या होईल 9 धावा. आता मात्र निलेशने इरादे स्पष्ट केलेत. पुन्हा एकदा ओ बॅक टू बॅकचा दुसरा षटकार फेकून दिलाय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार. व आपलातून फलंदाजी. निलेश मात्र थांबायचं नाव घेत नाही. वादल टायमिंग झाले 2:52. या 2:52 वादल आलाय निलेश गवळी याचा पुन्हा एकदा तिसरा चेंडू 1 बाउंस चौकार. निलेश मात्र थांबायचं नाव घेत नाही. बॅक टू बॅक 2 षटकार त्यानंतर तिसरा आलाय चौकार. 5 चेंडू. 1 चेंडू शिल्लक असेल. लास्ट चेंडू ओ लाजवाब फलंदाजी निलेशाच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे सरकेल ती धावसंख्या होईल 19 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र फटका फसलाय परंतु काहीच नशीब घेऊन आलाय निलेश. जेली ते धरणीला ड्रॉप झालाय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट. एक धाव इथे कंप्लीट केली. धाव संख्या होईल ती 20 धावा. तब्बल आणि तब्बल या पहिल्या षटकामध्ये 20 धावा इथे जमा केल्या.
दुसरं षटक हाताळण्यासाठी राहुल दिवा, वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी स्ट्राइकला आहे निलेश गवळी. निलेश गवळी स्ट्राइकला आहे निलेश. हो, सुंदर सुंदर गोलंदाजी. राहुल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. राहुल याच्या मार्फत मागचे देखील सामने. पहिला चेंडू त्याने डॉट फेकलाय. दुसरा चेंडू सामना करेल निलेश. चांगलासा फटका, कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव इथे कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण, काहीसा समजलं नाही क्षेत्ररक्षकाला. इथे 50 वर्षातील 4 धावा. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 24 धावा. 2 चेंडू 24 धावा. चांगली फलंदाजी निलेश याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. 2 मोठे ब्लास्ट. आता मात्र रिवर्सचा अटेम्प्ट केलाय. फटका फसलाय. जेल इथे कंप्लीट केलाय. संपला खेळ. फलंदाज फेल. निलेश बॅक टू द पवेलियन. रिवर्सचा इथे अटेम्प्ट केला होता. सक्सेसफुल करायचा होता पण अनसक्सेसफुल ठरलाय. विकेट इथे गमावून बसलाय. चांगली फलंदाज करत होता निलेश. त्याची आता जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल झालाय नवीन फलंदाज कसारा संघाकडून सुनील. शेजवल मामा, आमचे लाडके मामा इथे आम्हाला सांगतात की सुनील नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानामध्ये. नॉन स्ट्राइकला रोशन शेलार, एक दांडगा अनुभव कसारा संघाला. राहुल एक चांगली गोलंदाजी. राहुलला माहिती आहे पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या धावा जमा केल्यात. आता मात्र कमबॅक करावंच लागेल. चांगला कट केला इथे. एक धाव इथे कंप्लीट केली. आता मात्र स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकला जाईल रोशन शेलार. सुनीलने आपला अकाउंट एक सिंगलने कंप्लीट केले. धावसंख्या पोहोचेल ती 25 धावा. चेंडू फेकून झालेत. दुसऱ्या षटकातील 4. पहिला चेंडू डॉट. दुसऱ्या चेंडूवर चौकार. तिसऱ्या चेंडूवर विकेट. चौथा चेंडू डॉट. आता मात्र 5वा चेंडू. राहुल राईट आर्म राऊंड द विकेट. रोशन शेलार फटका इथे खेचलाय समोरच्या दिशेने. जबरदस्त फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू इथे अडवलाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 26 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात कसारा संघाच्या फलंदाजाने. सुनील स्ट्राइकला. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू काहीसा रनअप मध्ये अडथळा राहुल याचा. पुन्हा एकदा लास्ट चेंडू दुसऱ्या षटकातील. राहुल याचा सुंदर फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल. दुसरी सुद्धा कंप्लीट. या 2 धाव्याने षटक इथे कंप्लीट. धावसंख्या पोहोचेल 28. 28 धावा. 1 गडी बाद. 12 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ इथे उर्वरित शिल्लक असेल. चला स्पीडअप करायचंय. सँडी भोईर विलंब नको. चला दलकन संघाचे राहुल दिवा कॅप्टन इथे फास्ट स्पीडअप करायचंय जरा.
तिसरा षटक हाताळण्यासाठी दलकन संघाकडून एक चांगला गोलंदाज हेमन. स्ट्राईकला असेल रोशन शेलार, एक कसाऱ्याचा नामवंत खेळाडू. त्याच्यासाठी इथे शॉर्टम पोल केलाय. क्षेत्ररक्षक उपलब्ध. चेंडू कॅरी केलाय. चेंडू फेकी चांगली. चेंडू इथे एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 29. 29 धावा. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू हेमंत्याचा. स्ट्राईकवर असेल सुनील. इथे फटका समोरच्या दिशेने मारायचा होता. फटका फसलाय परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली कसरा संघाकडून. इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. धावसंख्या पोहोचेल 31. 31 धावा. 2 चेंडू चा खेळ इथे संपलाय. 4 चेंडू उर्वरित शिल्लक. तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा हेमंत. राईट आर्म राऊंड द विकेट. तिसरा चेंडू स्ट्राईकवर असेल सुनीत. आता मात्र इथे फटका फसलाय. चेंडू गळे क्षेत्ररक्षक. ऑट जजमेंट. चेंडू इथे झेल कंप्लीट झाला. चांगला असा झेल कंप्लीट केला दलकन संघाकडून. सुनीलला माघारी पाठवले. आता नवीन फलंदाज लवकर पाठवायचंय कसारा संघ. विलंब नकोय. चला फलंदाज नवीन फलंदाज सतीश. 3 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 3 चेंडूचा उर्वरित खेळ इथे शिल्लक राहिलाय. आले आले इथे फटका मारायचा होता. क्षेत्ररक्षक इथे उपलब्ध. चांगला झेल कंप्लीट केलाय. आल्या आल्या डगआउटचा रस्ता दाखवलाय. चला इथे फलंदाज पाठवायचे. विनोद. नवीन फलंदाज इथे विनोद पाहायला मिळालाय कसरा संघाकडून. आणि हेमंत आता मात्र हॅट्रिक वर आहे. बत्तीस धावा इथे झाल्यात कसरा संघाच्या. शेवटच्या इथे षटक. नवीन गोलंदाज इथे दलकन संघाकडून हर्षल. स्ट्राईकला आहे तो विनोद. सुंदर फटका एकजुट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. चेंडू इथे अडवलाय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या पुढे सरकेल 32 धावा. 5 चेंडूचा खेळ शिल्लक फास्ट इनिंग मधून. 33 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 33. 34 धावा. 33 धावा.
व आता मात्र फटका मारायचा शॉर्ट पूल केला होता, परंतु झेल इथे धरणीला ड्रॉप केलाय. एक धाव इथे कंप्लीट. रोशन शेलार याच्या बॅट मधून फटका मारला गेला होता, परंतु फटका फसला गेला होता, परंतु थोडेसे नशीब घेऊन आलेत. झेल इथे धरणीला ड्रॉप केलाय. त्याच्यावर एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या पोहोचेल 34 धावा. आता मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. झेल कंप्लीट केलाय. संपला खेळ. फलंदाज विनोद फेल. चला फास्ट क्विक फलंदाज नवीन पाठवायचा आहे कसारा संघ. पंच स्पीडअप करायचंय जरा. सँडी बोईर चला नवीन फलंदाज मैदानामध्ये ऍड झालाय. प्रेम. काय सुंदर गोड नाव प्रेम. पुढचा चेंडू. प्रेमने आलेल्या फटका मारायचा प्रयत्न होता, फटका फसलाय. प्रेम देखील फेल झालाय. पहिल्या चेंडूवर फटका मारायचा होता. प्रेमने आल्या इरादे स्पष्ट करायचा प्रयत्न होता, फटका फसला. बॅक टू पवेलियन. प्रेम सुद्धा प्रेमची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये. सुशांत. प्रशांत. चौतीस धावा. दोन चेंडू. हॅट्रिक वर हाय गोलंदाज हर्षल. बघूया हॅट्रिक घेतो की नाही. प्रशांत त्याचा सामना करेल. चांगला असा कट केलाय ऑफच्या दिशेने. पंच दर्शवतील. पंच धावा किती. एक धाव. शेवटचा चेंडू असेल फर्स्ट इनिंग मधील. धावसंख्या होईल 35 धावा. इथे चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, त्यावर एक धाव कंप्लीट केली. टार्गेट इथे सेट झालाय. धावा झाल्या 36. टार्गेट इथे सेट झालाय. 37 धावांचं आव्हान असेल जलकन संघाला विजय होण्यासाठी. 37 धावाचं आव्हान असेल. चला स्पीडअप करायचंय. कसारा संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दोन फलंदाज मैदानात पाठवायचे.
कुराडे. फलंदाजीसाठी 2 फलंदाज आलेत. हर्षल राहुल दिवे. गोलंदाजी ट्रॅक वर झालाय. किरण कसारा संघाकडून वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी दिली आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगाने बॅटची एज लागली. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राइक रोटेट. स्ट्राइकला जाईल आता राहुल दिवे. टार्गेट होतं 37 धावांचं. एक धाव इथे कंप्लीट केली. संघाचा अकाउंट ओपन झालंय 1 धावेने. ओ सुंदर फटका. हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न होता. ओ खराब क्षेत्ररक्षण. इथे दुसऱ्या चेंडूवर धावा आल्या. 4 धावा. राहुल याच्या बॅट मधून पहिला चेंडू त्याने फेस केला. आपल्या फलंदाजीतून पहिल्या चेंडूवर इथे 4 धावा कंप्लीट केल्या. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्याच षटकातील 2 चेंडू. धाव संख्या पोहोचेल 5 धावा. पुन्हा एकदा किरण सामना करेल. ओ पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. फटका फसलाय. जेल इथे कंप्लीट झालाय. फलंदाज फेल झालाय. राहुल दिवे बॅक टू द पवालिन. पहिल्या चेंडूवर आल्या चौकार त्याने खेचला होता. आता मात्र किरणने इथे कमबॅक केलंय. किरणला माहिती आहे जर राहुल याला फलंदाज जर बाद केला तर धावाला रोख लागेल. इथे चांगली गोलंदाजी किरण याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगला गोलंदाज. हाईट देखील चांगली. चेंडू देखील चांगला रिलीज करतोय किरण. चांगला गोलंदाज. जुना जाणता कसारा संघाचा अष्टपैलू खेळाडू किरण कुराडे. चांगली कामगिरी. दुसऱ्या चेंडूवर देखील चौकार आल्यानंतर कमबॅक झालंय. एक मोठा मासा गळाला लावलाय राहुल दिवे. पुढील चेंडू किरण याचा. स्ट्राइकचा बार समेल. नवीन फलंदाज हेमन. पुन्हा एकदा किरण सज्ज झालाय. फटका इथे फसला होता. हो वाटे पट दाखवायचा प्रयत्न केला होता रोशन भाऊ शेलार. मी मागाशीच म्हटलं होतं क्रिकेटचा एक दांडगा अनुभव. कसारा संघाला एक चांगला असा खेळाडू रोशन भाऊ शेलार इथे एपट पाहायला मिळाले. या देखील वयामध्ये एवढे चांगले एपट पाहायला मिळाले. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन भाऊ साठी. चांगलं एपट दिले. साठी 4 धावा वाचवल्या. पुन्हा एकदा इथे फटका खेचलाय. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आता मात्र इथे षटकार खेचलाय. पुढे चेंडू किरण याचा. लोड फुटत चेंडू. काय भन्नाट गोलंदाजी. खोलवा टप्प्याचा चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. काय कमालीचं क्षेत्ररक्षण इथे DRS पंचांनी घेतलाय. मी मागाशीच म्हटलं होतं चांगला खेळाडू रोशन शेलार. चेंडू गॅदर केला आणि लगेच फेकी केला. इस्टर्नवर चेंडू जाऊन आदळलाय. परंतु पंच आम्हाला सांगतात DRS.
आउट आहे ते. फलंदाजी ते आउट असेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले रोशन भाऊ यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढंच चांगला थ्रो. नवीन गोलंदाज इथे सतीश. सतीश पुढील चेंडू अशासाठी खोलवा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. गोरखोता फलंदाज. एक धाव इथे कंप्लीट केली. हो चांगला चेंडू. इथे एक मोबाईल हरवलाय. ज्याला कोणाला भेटला असेल त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. भाऊ पटे यांचा मोबाईल हरवलाय. कोणाला जर मिळाला कृपया आमच्याकडे आणून द्यायचा आहे. सर्वांना विनंती असेल, कोणाला जर मोबाईल भेटला असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. एक डाव बॅकच्या स्वरूपात इथे एक डाव केली. फलंदाज आउट. पाच चेंडू 18 धावा. शेवटचा चेंडू ओव्हर मधला. ओव्हर झालेली आहे.
स्कोर झालाय 12 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. स्कोर झालाय 18 धावा. 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 19 धावा. कोणाला जर मोबाईल भेटला असेल त्याने आमच्या समालोचन कक्षामध्ये द्यायचा आहे. सर्वांना एक विनंती आहे. स्टेजवर कोणाला जर मोबाईल मिळाला जर असेल रोशन शेलार तिसरे षटक हाताळण्यासाठी. सुंदर गोलंदाजी इथे. डॉट चेंडू. एक चांगला गोलंदाज रोशन शेलार. चांगला अनुभव आहे गोलंदाजीचा देखील फलंदाजीचा देखील. सर्व कामगिरी चांगली असते. पुन्हा एकदा पटका उडवलाय. समोर फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार समोरच्या दिशेने. चेंडू आलाय त्याच्या बॅटच्या रनर मध्ये. जसा आला तसा फेकून दिलाय. या 6 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 24. 24 धावा. पुन्हा एकदा रोशन शेलार त्याचा सामना करेल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. गच्चाला असं क्षेत्ररक्षण. बॅकअप सुद्धा चांगलं होतं परंतु 2 धावा इथे कंप्लीट. आता समीकरण झालंय ते 9 चेंडू आणि 11 धावा. रोमांचभरा सामना. या रात्रीमध्ये 9 चेंडू 11 धावेची गरज असताना निर्धाव चेंडू. कमबॅक केलंय. कमबॅक झालंय आता कसारा संघाकडून. 8 चेंडू 11 धावा. चेंडू आहेत 8 धावा जमवायचे आहेत 11. पुन्हा एकदा रोशन शेलार ऑफच्या दिशेने तडवला चेंडू. 1 बाउस. क्षेत्ररक्षक हातामध्ये. एक चेंडू. DRS पंच दर्शवतात. पहिली रन इथे कंप्लीट झाली. दुसरी सुद्धा कंप्लीट झाली. पंच आम्हाला दर्शवतात इथे DRS. डिसिजन इथे पेंडिंग. नॉट आउट. फलंदाजी ते सेफ असेल. नॉट आउट. आता मात्र समीकरण पूर्ण चेंज झालंय. 7 चेंडू आणि 9 धाब्याची गरज. रोमांचक भरा सामना. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन शेलार स्ट्राईकला आहे. पुन्हा एकदा चेंडू मारायचा प्रयत्न होता. इथे मात्र झेल कंप्लीट केलाय. विनोदाने झेल इथे कंप्लीट केलाय. चांगला असा झेल कंप्लीट केला. षटक इथे समाप्त. 7 चेंडू आणि 9 धावाची गरज. नवीन फलंदाज गोरख याच्या जागी गणेश मैदानात दाखल होतोय. गणेश चला स्पीडअप करायचंय. चला फलंदाज. गोलंदाजाचं नाव कळवायचंय आम्हाला. रामदास. एक गोलंदाज रामदास. KC 11 कसारा संघाकडून. 6 चेंडू 9 धावेची गरज. कोण बाजी पटकावेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू संघासाठी
संघासाठी आणि स्वतःसाठी वैयक्तिक पहिला चेंडू शॉर्ट चेंडू होता, मारायचा प्रयत्न होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, परंतु पंच दर्शवतात गोशांकी क्षेत्रात एक धाव ऍड केली जाईल. समीकरण आता येऊन ठेपलाय 5 चेंडू आणि 8 धावा. स्ट्रायकवर फलंदाज असेल गणेश, नॉन स्ट्राईकला असेल तो भगवान. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय रामदास. पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च केले. समीकरण झाले 5 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. ओ दुसरा चेंडू बॉडीवर जाऊन अद्दललाय. पंचांकडे इथे अपील बॅकच्या स्वरूपात एक धाव. 4 चेंडू 7 धावा. चार चेंडू 7 धावेची गरज. पुन्हा एकदा तिसरा चेंडू शेवटच्या षटकातील रामदास. ओ फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, चेंडू गॅदर केलाय. डायरेक्ट हिट झाला होता परंतु क्षेत्ररक्षण करा. चेंडू गॅदर करू शकला नाही. चांगला थ्रो केला होता रोशन शिलार यांनी. आता समीकरण 3 चेंडू आणि 5 धावा. चला दलकन संघ आतमध्ये बसायचंय. स्पर्धेचा हा नियम आहे. राहुल दिवे विनंती असेल सहकार्य करायचं मंडळाला. तीन चेंडू 5 धावा. रोमांचक बरा सामना. पुढील चेंडू व आपटलाय. पटका इथे फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.